बोईसर शहरातील अनैतिक कृत्यांवर आळा घालण्यासाठी बोईसर पोलिसांनी ठोस कारवाई करत एका स्पा सेंटरवर छापा टाकून देह विक्रीचा प्रकार उघडकीस आणला आहे। या कारवाईत 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा मधील 3 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बोईसर पूर्वेकडील बेटेगाव परिसरातील चिल्हा रस्त्यालगत असलेल्या इमारतीमध्ये लिंबा वेलनेस नावाने स्पा चालवला जात होता। या स्पा मध्ये मसाजच्या आडून अनैतिक वेश्य व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला। त्यानंतर संशय पक्का झाल्यावर पोलिसांनी सापळा रचला। शुक्रवारी 10 एप्रिलला संध्याकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या वेशातील पथकाने अचानक छापा टाकला। छाप्यात स्पा मध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 3 महिलांची सुटका केली। सुटका करण्यात आलेल्या महिलांना पुढील काळजी व पुनर्वसनासाठी रेस्क्यू फाउंडेशन मध्ये दाखल करण्यात आले आहे। याशिवाय या प्रकरणी स्पातील 3 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। मात्र स्पाचा व्यवस्थापक सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना आज पालघर न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर धंद्यांवर मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे। कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन चालवले जाणारे कोणते अनैतिक व्यवसाय शेवटी उघडकीस येतातच। समाजाने सजग राहून अशा कृत्यांना विरोध करणे हीच खरी जबाबदारी आहे। या प्रकरणाचा पुढील तपास बोईसर पोलीस करत आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।